विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। 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 माऊली एक्सप्रेस या आमच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। वरवंड इथं तुकाराम महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर, गर्दीनं फुललेले रस्ते, दर्शनासाठी लागलेल्या रांगा, डौलात फडकणाऱ्या भगव्या पताका, भजन कीर्तनात तल्लीन झालेले वारकरी, अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार होतं। या सोहळ्यामध्ये तुकोबांच्या पादुकांना पदस्पर्श करण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती। पाहूयात हे दृश्य। विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। 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 नित्यवाचे प्रभु नाम गाओ हो, नित्यवाचे प्रभु नाम गाओ, पांडुरंगी सदा लीन राहू हो। नित्यवाचे प्रभु नाम गाओ, नित्यवाचे प्रभु नाम गाओ, पांडुरंगी सदा लीन राहू। नित्यवाचे प्रभु नाम गाओ, नित्यवाचे प्रभु नाम गाओ। हा फेर जनन मरणाचा हो, हा फेर जनन मरणाचा, हा फेर जनन मरणाचा हो, हा फेर जनन मरणाचा, चुकविताही ना चुकण्याचा हो, चुकविताही ना चुकण्याचा, चुकविताही ना चुकण्याचा, चुकविताही ना चुकण्याचा। पंढरपूर वारीसाठी राज्य सरकारनं निधी दिलाय, त्यामुळे वारकरी संप्रदायानं गैरसमज करून घेऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचार सांगतावेळी मिरजेमध्ये आले असता अजितदादा यांनी हे सांगितलं।
अजिबात नाही, तुमचा काहीतरी गैरसमज आहे. त्याच्यामध्ये देहू भंडारा डोंगर आळंदी पंढरपूर याला आपण मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे. आम्ही वरचेवर त्याचा आढावा घेत असतो. तो निधी ऑलरेडी प्रभाकर देशमुख आपले आयुक्त त्यांच्याकडे आलेला आहे. आपण प्रभाकर देशमुखांना फोन करून विचारा. नंतर तुकाराम महाराजांची माऊली महाराजांची पालखी निघालेली आहे. गैरसमज कृपा करून वारकरी संप्रदायामध्ये करू नये माझी आग्रहाची विनंती. विसरून निघाले भेद जातीचे, नाते एकच आहे फक्त मातीचे, हाच भाव मनात ठेवून वारकरी पंढरीकडे धावतात. हवेत मानानं डोलणारी, त्यांच्या खांद्यावर अभिमानानं फडकणारी पताका यांचं मातीशी नातं जोडते. ही पताका विशिष्ट पद्धतीनं बनवली जाते. या पताका दिसायला साध्या असल्या तरी त्यामागची भावना मात्र उदात्त असते. दिंडी बरोबर चालत असताना दिंडीची अनेक वैशिष्ट्य आपल्या समोर येतात. असंच एक वैशिष्ट्य आमच्या समोर आलं ते म्हणजे या दिंडीमधली वैशिष्ट्यपूर्ण निशाणं, भागवत धर्माची पताका आपण ज्याला म्हणतो. याचा जो रंग असतो तो अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. कोणत्याही प्रकारे हा रंग चमकत नाही. खूप छान असा मंद रंग, असा भगवा रंग असतो. तर काय वैशिष्ट्य असतं या पताकेचं? एक दिंडी क्रमांक 12चे प्रमुख दिंडी प्रमुख आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूया. साधा कपडा जो असतो आपला नागमणी कपडा त्याला बुडवलेला असतं कावेमध्ये. कावेमध्ये बुडवण्याचं कारण काय? म्हणजे तुम्हाला भगवा रंग बाजारात सहज उपलब्ध होऊ शकतो, असं असताना कावच का? भगवा रंग हा हे जे प्रतीक आहे हे त्यागाचं प्रतीक आहे. त्यामुळे आम्ही वारकरी भगवा रंग वापरतो. तरीही बाजारामध्ये मिळणारे जे रंगाचे कपडे असतात ते अनेक पक्षाचे असू शकतात. चमकपणा त्याच्यामध्ये असू नये ते अशाही पद्धतीचं असं आमच्या वाडवडिलांचं म्हणणं आहे, सर्व संत महात्म्यांचं सांगणं आहे. त्यामुळे आम्ही ते वापरतो. म्हणजे कोणताही दिखावा या वारकऱ्यांना नको असतो, कोणतीही चमकदमक नको असते. त्यांच्या हृदयात असतो तो फक्त भक्तिभाव. आणि तो भक्तिभाव हा सादर करण्यासाठी, तो भक्तिभाव जपून ठेवण्यासाठी त्यांचा हा निशाण हे जे असतं भागवत धर्माची पताका असते ती इतकी साधी असते. आणि अगदी वाडवडिलांपासून आलेली ही परंपरा हे वारकरी अजूनही जपतात. कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे. माऊली एक्सप्रेसमध्ये आता वेळ झाली आणखी एका छोट्याशा विश्रांतीची. मात्र जाता जाता पाहूयात प्रसिद्ध कवी नाधू महानोर यांच्या पालखीचे अभंग या कविता संग्रहातील भक्तिरूप अभंग. तापीच्या काठानं निघाली पालखी, मुक्ताई बोलकी परब्रह्म. नाथांच्या राऊळी भारुडांची दाटी, आपे गावी भेटी ज्ञानराजा. दगडा धोंड्याची आळंदीची वाट, दगडा धोंड्याची आळंदीची वाट, उभा देहू काठ आसवांचा. नाम्याच्या कीर्तनी भेटली जनाई, नामाच्या कीर्तनी भेटली जनाई, विठ्ठल रखुमाई भेटी आले. सोखोबा निळोबा यावे झडकरी, सोखोबा निळोबा यावे झडकरी, सावत्याच्या घरी लिंब लोण. नाम संकीर्तनी भाविकांची भेटी, नाम संकीर्तनी भाविकांची भेटी, भेटी न जगजेठी भीमा तिरी. सकल संतांचा नामाचा गजर, सकल संतांचा नामाचा गजर, करा जय जयकार विठ्ठलाचा.